अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, काल आपण पाहिले आहे, व्याध म्हणजे शिकार करणारा, पण त्याचा एक साधा सोपा नियम होता, शिवपूजन झाल्याशिवाय शिकार करायची नाही. म्हणून तो दररोज नदीमध्ये आंघोळ करायचा, ओंजळीतूनच पाणी आणून शिवपिंडीवरती वाहायचा. स्नान करिताची योजित असे, जल अंजुली भरून धावत असे, जेतुले बाकी राहत असे, अर्पित असे शिवपिंडी. भांडे नव्हते या ययाला, मनोनी भरीत अंजुलीला, तेवढेच जल शिवाला भावनेने अर्पित असे. म्हणे ययाच्या भक्तीला, थोड्या परी सातत्याला, भुलला शिवभावाला, प्रसन्नतेला वरंबुही. शबरीच्या उच्छिष्टासी, खाय राम आवडीसी, देव भुलला भावासी, पूजेशी उणे काय. लंकेतून पातला बिभीषण, असुर कुळा माझीचा जाण, भांगे माझी तुळस जाण, वंदन भक्ती करीत असे. असाल तुम्ही तिकडे अगदी साता समुद्रा पलीकडे, उभा राहुनी पाही तुम्हाकडे, तारयंत इकडे तिकडे तैसे. विभीषण बोले रावणासी, जाई रे राम शरणासी, कल्याण तेणे जीवासी, नरदेहासी कल्याण बापा. परी रावण अहंकारी, विभीषणा ते धिक्कारी, राक्षस कुळाचा जाहला सवरी, वैरी वरी आनने बोलतोसी काय. मग तो सज्जन नाम जयाचे विभीषण, लंकेतून वंदन निशिदिन करीतसे श्रीरामा. ऐशा वंदनाचा परिणाम, राक्षस कुळी जन्मुन जाहला राम भक्त विभीषण, अभिषेकुनी सम्राट लंकेचा. मी तव दास राहीन उदास, परी एकास पायी वास देई. देह जावो अथवा राहो, चरणी तव स्थिर राहो, ऐसा धरी जो दृढ भावो, गाओ नाम जिव्हा तव. न देई न भार, निस्तरी न बैजवार, जे मज कडून होणार, होणार न ते करणार गुरु. तुटो हे शरीर, फुटो हे शिर, विसंबेन क्षणैक भाक देई. श्वासा माझी गुरु, ध्यासा माझी गुरु, शिष्याई साज्ञा धरू, गुरु गुरु करीतसे. श्री गुरु आज्ञा मानितसे प्राज्ञा, करीतसे शिरसा वंद्या, धंद्या माझी गुरुच्या. ऐशा दास्याचा अधिकारी, सकल भक्ताचा कैवारी, बजरंग बली निर्धारी, दूजा हरी बंधू लक्ष्मण की. राम चाले वाटे, लक्ष्मण झाडी काटे, ऐसे बंधू नाही कोठे, चिलटे आम्ही. संगती राजप्रासादात, जैसा वनवासा माझी स्थित, आज्ञा प्रमाण करेत हरेक क्षणात राम की. 14 वर्षे वनात, विसरोनी विवाह बात, विसरला संसार बात, आत राम कोंदला. तैसा तो ब्रह्मचारी, अंजनी सुत वनारी, राम नाम उच्चारी, धरी रोम रोमासी. श्रीरामाच्या आज्ञेसाठी, धरी कर्ण हृदय गोठी, रामचरणी पडली मिठी, दिठी तैसी चरणावरी. अखंड आज्ञा पालन, तैसेशी ब्रह्मचर्य जान, अवघे ते जीवन, जानकी जीवन. जय जय राम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. वरील ओव्यांचा धावता भावार्थ पाहूया. तो व्याध भगवंताला म्हणायचा, हे भगवंता, माझ्याकडे दुसरे भांडेच नाही रे, माझ्याकडे पात्र नाही, ओंजळ हेच माझे पात्र. तिथेच असणाऱ्या बिल्वदलाची झाडाची पाने ओरबडून तो शिवपिंडीवर व्हायचा. याच्या थोड्या पण सातत्यपूर्ण भक्तीला भगवान शिव प्रसन्न झाले आणि व्याधाचा उद्धार केला. पूजेने तो एवढा वेडा झालेला असतो, शबरीची उष्टी बोरे त्यांनी खाल्लीच ना. लंकेतून रावणाचा बंधू बिभीषण आला. असुर कुळीचा असून सुद्धा, रावणाचा बंधू असून सुद्धा भांगे मधल्या तुळशीप्रमाणे याचा जन्म. त्याचाही उद्धार श्रीरामाने केलाच ना. तुम्ही अगदी 7 समुद्राच्या पलीकडे असाल तरी तो तिथे उभा राहून तो तुमच्याकडे पाहत असतो. जैसे तार यंत्र इकडे तिकडे खटखट वाजते, तसेच तिकडेही वाजते. भक्ती व देवाचे नाते असेच असते. बिभीषण रावणाला म्हणतो, रावणा, तू रामाला शरण जा, तुझ्या नरदेहाचे कल्याण होईल. पण रावण पडला अहंकारी, बिभीषणाचा धिक्कार केला. राक्षस कुळीचा वैरी झालास असे त्याला संबोधले. वरती तोंडाने माझ्याशी गप्पा मारतोस. मग तो सज्जन बिभीषण दररोज श्रीरामाना लंकेतून वंदन करीत होता. अशा वंदनाचा परिणाम काय झाला पहा. तर त्याने स्वतःचा उद्धार केलाच, पण अभिषेक होऊन तो लंकेचा सम्राट झाला. अशी वंदन भक्ती आहे. मी तुझा दास, मला एक आस आहे. भक्ती मार्गानुसार उदास राहीन तुझ्या पायाजवळ घे. माझा देह जावो अथवा राहो, याच चरणी स्थिर राहो, असा भाव धरावा व जिव्हेवर त्याचे नाम असावे. मी तव चरणी भार देणार नाही. माझा मी बैजवार निस्तरेन. पण जे मला होणार नाही ते मात्र तू कर. तुटे हे शरीर, फुटो हे मस्तक, मी तुला विसरणार नाही. गुरु श्वास, गुरु ध्यास, गुरु शिष्य, तो आज्ञा धरू. तो नेहमी गुरु गुरु करीत असतो. श्री गुरूंची आज्ञा प्रामाणिकपणे सांभाळतो. त्यांचे म्हणणे शिरसावंद्य करतो. तोच त्यांचा धंदा आणि तोच त्यांचा बंदा असतो. ही झाली दास्य भक्ती. दास्य भक्तीचा अधिकारी म्हणजे पवनपुत्र हनुमान होय, बंधू लक्ष्मण होय. राम वाटेने चालायचे, लक्ष्मण झाडी काट्यातून चालायचे. असे बंधू संसारामध्ये कुठेही दिसणार नाहीत. राजप्रासादात संगती होता तसा तो वनवासातही होता. हर एक क्षणात राम आज्ञा प्रमाण मानत होता. 14 वर्षे तो व्रतस्थ राहिला. विवाहाची गोष्ट विसरला. संसार बात विसरून राम भरून घेतला. तसा तो अंजनी सुत हनुमान यांच्या रोमारोमातून राम नाम प्रकट होते. श्रीरामांच्या आज्ञेसाठी कानात प्राण आणून सदैव तयार असायचा. रामचरणावर मिठी आणि दृष्टी होती. अखंड आज्ञापालन, अखंड ब्रह्मचर्य, सर्व जीवन जानकी जीवन. जय जय श्रीराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.